सगळं जे कारण प्रारब्ध महाराज. हो, तुमच्या आयुष्यात जे घडतं त्याला कारण प्रारब्ध. हा, मग राजा गादीवर आहे आपला विषय होता. बैल गोठ्यात, कुत्रा दरवाजात, बेडूक पाण्यात, खेकड दगडाखाली. कारण प्रारब्ध महाराज, ते तुम्ही बदलू शकत नाही. मला एक सांगा, कुंभाराने 3 मडकं बनवले. किती? 3. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं दहाव्याला वापरलं आणि एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? एका झाडाची फुलं तोडली, 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? अजून पुढे सांगू का? मोटार एक आहे, विहीर एक आहे, पाणी एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. विहिरीचा काय दोष? नाही समजलं का? अजून सोपं करून सांगू का? एकच बाप आहे, 3 पोर आहे. टाळकरी मंडळी, एकच बाप आहे, थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? म्हणजे ज्याचं त्याचं काय आहे? प्रारब्ध. बस बस, प्रारब्ध आहे. आणि एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचं काय आहे? प्रारब्ध. त्याला मी काय करू शकत नाही. अन्न मान धन हे तो तुम्ही आपण बदलू शकत नाही प्रारब्ध महाराज. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? जेलमध्ये कोणाचा जन्म झाला? कृष्णाचा. कारण त्याचे प्रारब्ध आहे महाराज. देवाला चुकत नाही महाराज. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात. कोणाचा? रामाचा. एकाचा जन्म पावसाळ्यात, एकाचा जन्म उन्हाळ्यात. एकाचा दिवसा 12ला, एकाचा जन्म रात्री 12. तुम्ही म्हणाला महाराज लागला काला सांगायला. एकाचा जन्म अष्टमीला, एकाचा जन्म नवमीला. म्हणजे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध. याच्या पुढे जाऊन सांगतो बघा. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा. राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं गेलं. सुदामा बाबा गेला आपला कृष्णाला भेटायला. द्वारपालाने अडवलं. अरे द्वारपाले कन्हैया से कह दो किधर पे सुदामा प्रारब्ध. कृष्ण राजा, सुदामाला पोहे बांधायला फडकं नाही मारलं. हो, याच्या पुढे जाऊन सांगतो. याच्या पुढे जाऊन जर समजलं नसेल तर प्रारब्ध कसं असतं बघा. काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या महाराज. खालेलं ताट उचलायचं नाही, खालेलं असं डोकलून द्यायचं. एवढी मजा. तिला असा नवरा भेटला दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली. ज्याचं त्याचं. आणि काही मुलींनी एवढे कष्ट केले महाराज. शाळेत नोटीस आली, 100 रुपये भरान सहलीला चला. ती म्हणली मॅडम मी सहलीला आले असते पण त्यासाठी माझ्या आईला कोणाच्या तरी शेतामध्ये दिवसभर काम करावं लागत तेव्हा 100 रुपये भेटतील म्हणून मला सहलीला यायचं नाही. तिला असा नवरा भेटला कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. म्हणजे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज. आणि प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही. आपल्या प्रारब्धाची गती
महाराज प्रारब्ध हे सांगायचं होतं बाबांना हो म्हणजे प्रारब्ध आपल्या हातात नाही पण कर्म आपल्या हातात आहे ना महाराज कर्म कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं कोणाच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे ना आणि त्याचंच फळ आपल्याला पुढं मिळणार आहे महाराज प्रारब्ध आपल्या हातात नाही पण कर्म आपल्या हातात आहे बघा तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो बघा दशरथ राजाच्या पोटी कोण जन्माला आला प्रभू राम तसे भरपूर आले 4 आले पण राम जन्माला आले हे त्यांचं काय आहे प्रारब्ध आहे पण तोच दशरथ राजा पुत्र शोकाने गेला हे त्याचं काय आहे कर्म आहे वा कर्म आहे म्हणजे कर्म आपल्या हातात आहे प्रारब्ध आपल्या हातात नाही महाराज हो म्हणून चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा माणसाचं परमार्थामध्ये चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं यात बदल झाला पाहिजे तेव्हा परमार्थ होत असणार आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही महाराज आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही चांगलं बोल मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो गुजरात वापीमध्ये कार्यक्रम होता गुजरातला आणि कीर्तन झालं मला खुर्ची आली मी खुर्चीवर बसलो एक माणूस आला माझ्याकडं पाया पडला खिशातून 200 रुपयाची नोट काढली टाळकरी म्हणजे खिशातून 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली मी म्हणलं हे कशासाठी बाबा तो म्हणतो कुठंच चालत नव्हती मी म्हणलं कुठं चालत नाही इथं चालत असते लोकांना कसं वागावं कळत कसं बोलावं कळत चांगलंच बोलावं ना आता मला एक सांगा मी एका कीर्तनात बोललो जसं पेराल तसं उगवेल जसं पेराल तसं आता मला सांगा मी काय चुकीचं बोललो का थांबा शांत मी काय चुकीचं बोललो का जसं पेराल तसं उगवेल प्रमाण ना शुद्ध बीजा आणि फळे रसाळ हा कीर्तन संपलं आणि एक माणूस माझ्या जवळ आला मला म्हणला महाराज तुम्ही बोललेच का म्हणलं काय बोललो तो म्हणला जसं पेराल तसं म्हणतो चुकीचं आहे म्हटलं काय चुकीचं आहे म्हणजे तो म्हणतो हे चुकीचं आहे म्हटलं कसं काय तो म्हणतो शेंगदाणा पेरला टरफल कुठून आलं टरफल आलं कुठून शेंगदाणाला काय आलं पाहिजे डायरेक्ट चलो म्हटलं हे असंच आहे बाळा म्हटलं हे वेगळं नाही येणारच ना म्हटलं टरफल शेंगदाणा कसं काय तो म्हणतो नाही तुम्ही काय म्हणले जे पेराल तेच अहो तो हलूच देईनी मला 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले 20 मिनिटं झाले हलूच देईनी तो मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना फुकट देणार नाही मला घरी चहा प्यायला नाही म्हणलं ठीक आहे महाराज चला नेलं घरी चहा प्यायला मी म्हटलं फक्त चहा आण मला बाकी काय नको तो आला कपामध्ये चहा घेऊन म्हटलं फक्त चहा तो म्हणतो चहाच आणलाय खारी बिस्किट टोस्ट अरे फक्त चहा कप बीप नाही फक्त तो म्हणला फक्त चहा कसा आणायचा कप मी म्हणलं फक्त चहा पाहिजे मला बाकी काय नको तो म्हणतो कपाशिवाय चहा कसा मग म्हणलं टरफलाशिवाय शेंगदा नाही तो म्हणतो तुमचा कुठं नादी लागा म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का अहो अशी लोक असतात महाराज काय सांगू विठाला लय अवघड आहे महाराज आमच्या इथे एक माणूस होता त्यांनी एक माणूस कामाला ठेवला नोकर महिन्याला 20,000 रुपये पगार आणि कामाला ठेवलं आणि त्याला सांगितलं हे सगळं कामं करायचे तो म्हणला करतो ना तो काय म्हणला करतो ना पण माझी 2 अट आहे अट काय 2 अट आहे म्हण तो मालक म्हणला तर मालकाला गरज होती मला सांग बाबा तुझी काय अट आहे तो म्हणतो झोपेतून उठल्यावर मला पहिलं जेवायला पाहिजे काय म्हणला झोपेतून उठल्यावर पहिलं जेवायला पाहिजे आता मालक म्हणला मला गरज आहे दिलं बाबा पुढं बोल दुसरी अट जेवल्यावर झोपायला पाहिजे झोपेतून उठल्यावर जेवायला आणि जेवल्यावर अशी कुठं कामं होत असत का महाराज लोकांना एक सांगितलं लोक दुसरंच करतात म्हणून चांगलं बोला चांगलं वागा महाराज कारण परमार्थ यासाठी तुम्हाला सांगू का तुम्हाला 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने किती 60,000 कळतं 60,000 60 नाही 600 नाही किती 60,000
तपश्चर्या. विश्वामित्राची दाढी आहे का, दाढी जमिनीला टेकली होती, जमिनीला. एवढी घोर तपश्चर्या. इंद्र घाबरला. इंद्र म्हणला माझं पद जातंय का काय, कारण तपश्चर्याच किती वर्ष, 60,000 वर्ष. सगळे घाबरले ना वरती. इंद्र बसला त्याच्या दाढीला हात लावून टेन्शन मध्ये. आता करायचं तरी काय. इंद्र टेन्शन मध्ये बसला. पुढून एक नर्तकी आली. नर्तकी कळते का, नर्तकी आली. म्हणली इंद्रा, वाय आर यू नर्वस. ती म्हणली वाय आर यू नर्वस. इंद्र म्हणला कॉम्प्लिकेटेड केस कॉम्प्लिकेटेड आहे. ती नर्तकी म्हणली व्हॉट इज द प्रॉब्लेम. इंद्र म्हणला प्रॉब्लेम इज डेंजरस. विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली. माझं पद जाऊ शकतं, पद. मला टेन्शन आले. ती नर्तकी म्हणली तुम्ही टेन्शन घेऊ नका. यू डू नॉट टेक एनी टेन्शन. टेन्शन घ्यायचं काम नाही. मी पायात चाळ बांधते आणि विश्वामित्राच्या पुढे जाऊन पाय आपटते. तेच केलं ना तिने. पायात चाळ बांधला आणि विश्वामित्रा पुढे जाऊन पाय आपटला. अहो डोळेच उघडले त्यांनी. कोणी. आणि तपश्चर्या किती वर्ष. अहो गेली नाही का झटक्यात तपश्चर्या, काय राहिली. डोळेच उघडले त्यांनी. तो म्हणला बस, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. ती नर्तकी म्हणाली बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहे साधू. तो म्हणला तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. एवढा पागल झाला मारा तिच्या माग तो विश्वामित्र. तिच्या माग कुत्राहून हिंडला. विश्वामित्र तपया खानीन कुत्राहून हिंडे वनी, ऐसे भुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य तुमचे 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, 2 ओव्या कमी पाठ असले तरी चालतील, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण खूप महत्वाची गोष्ट आहे महाराज. जीवनामध्ये आचरण पाहिजे महाराज. हो, नाही तर काही उपयोग नाही महाराज. आणि आपल्या संप्रदायामध्ये एक गोष्ट कायम आपण जपली पाहिजे. आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायातल्या लोकांना कधीच नाव ठेवायचं नाही. नाव ठेवूच नाही. का तुम्हाला सांगतो. पोराला हिरा सापडला. पोराला हिरा सापडला आणि आता त्याला काय माहिती हिरा काय असतो. त्याने दिला फेकून, चालते ना. त्याला माहीत हिऱ्याची किंमत त्याला माहीत नाही. तो हिरा त्याच्या आईला सापडला, तिने दिला तो फेकून, त्याला किंमत माहीत, तिला किंमत माहीत नाही. तो हिरा परत सोनाराला सापडला, सोनारानेही दिला फेकून, त्याला किंमत माहीत नाही. पण रत्न पारख्यानी तो हिरा कधी फेकून देऊ नाही, कारण तो त्याच्यातला तज्ञ आहे महाराज. त्याला त्याची किंमत माहिती आहे महाराज. मग कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकून. आपल्या माणसाची किंमत आपण ठेवली पाहिजे ना महाराज. लोक नाव ठेवायलाच आहे महाराज. समाजच तसा आहे महाराज. समाज हा नाव ठेवण्यासाठीच असतो महाराज. हाती चले बाजार कुत्ते बुके. हाती गावात आल्या म्हटल्यावरती कुत्र्याने भुकलंच पाहिजे ना. कुत्र जर भुकलं नाही तर हातीचा अपमान आहे. हाती गावात आलं कुत्र भुकं नाही, हातीचा तो अपमान आहे. फक्त हातीने एक करायचं. काय करायचं. माग वळून पाहायचं नाही, मस्त डुलत चालायचं. मस्त डुलत चालायचं, टेन्शन घ्यायचं नाही. हातीने डुलत. कुत्र काय करतात, भुकतात, भुकतात नंतर एकमेकावच कुदतात. हाती गेला ना निघून. कोणी निंदा कोणी आमचा सोयताचा धंदा. आचरण जीवनात फार महत्वाचं आहे महाराज. विठाला हा, मग परमार्थामध्ये आचरण महत्वाचं आहे महाराज. आचरण योग्य पाहिजे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं महाराज. एकतर होत नाही, जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं भेटल, पण आई वडील देव आणि संत मिळू शकत नाही. मग संतांची भेट झाली, त्यांच्या जीवनामध्ये काय अनुभव आला, अभंगाचं पहिलं.
भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबराय म्हणले माझं भाग्य उजळलं महाराज. हो, आणि चिंता वारली. आता सांसारिक माणसाला काही चिंता असते, सांसारिक माणसाला. वाढावी संत. हा बरोबर, चांगली बायको मिळावी, देखणी, चांगलं पोरग, चांगल्या मार्गाला लागावं. म्हणजे आपण काय म्हणतो आपलं भाग्य. हा, म्हणजे संसार चांगला झाला की भाग्य, एखादं पद आलं भाग्य उजळलं महाराज. हो, म्हणजे या गोष्टी संसारिक माणसाला याची चिंता असते बाबा, चांगली बायको भेटणं. आता बायको भेटणं तर लय अवघड झाले महाराज. याचं झालं त्याचं बरं आहे. तुम्ही काय मायक बघता, माझं आले. त्यांना वाटलं महाराजाच झालंय का नाही, महाराज सांगतो लय अवघड महाराज. इथं भरपूर तरुण मुली आल्यात, त्यांना एका लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. बघा, पटलं तर घ्या. मुलगा पाहत असताना लय देखणं बघू नका, लय पैशावाला बघू नका, लय मोठा बंगल्यावाला बघू नका, लय मोठा जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय. नाही तर मग 50 एकर जमीन आहे, 50,000 पगारवाला आहे, पण रोजच दारू पिऊन येत असेल तर ते पैसे राहणार कुठे महाराज? जाणारच आहे ना एक ना एक दिवस महाराज. हो, जो कष्ट करतोय महाराज, हो, निर्व्यसनी आहे, अशा मुलाला मुली द्या महाराज. एवढं सांगायचं महाराज. हो, लय अवघड आहे. मुलांना सुद्धा सांगतो, तरुण मुलं सुद्धा इथं आलेली आहेत, त्यांना सुद्धा सांगतो. बघा, देखणीच मिळावी, श्रीमंताचीच मिळावी, याच घरातली मिळावी, या भावनेनं ज्यांनी लग्न केलं तुम्ही त्यांचा संसार पहा. आणि गरीब असली तरी चालल, गरीब असली तरी चालल, पण रांगोळी काढत सारवून घराचं गोकुळ करणारी असावी, या भावनेनं ज्यांनी लग्न केलं त्यांचा तुम्ही संसार पहा. मला असं माझ्या माहितीप्रमाणे दशरथ राजाला किती राणी होत्या? किती होत्या? सगळ्यात आवडती कोण? सगळ्यात आवडती कोण? कैकेयी. दिसायला कशी सुंदर महाराज, राजाची मुलगी, सुंदर दिसायला. पण सगळ्यात जास्त दुःख कोणी दिलं? राजाला दुःख. अरे महलात राहत होता, राजमहलात, पण सुखाचं मरण दिलं नाही. सुखाचं मरण कोणी? कैकेयी नाही. म्हणून जरा संस्काराचा भाग आहे. सीता कुठं होती? वनात. पण झोपडे बांधून घराचं गोकुळ केलं महाराज. म्हणून जरा संस्काराचा परिणाम आहे महाराज. विठाला आणि घरात सुद्धा चांगलं बोलावं महाराज. नवरा बायकोनी जरा पती पत्नीनं कसं बोलावं? चांगलं बोलावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. टाळकरी मंडळी, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल बाबा. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचं नवरा, मागचं. माग झोपले नाही ना तुम्ही? असं जागे राहा जरा, चहा बी काय घ्यायचं का? पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे. चैन मागच्याच चाकाला म्हणजे थोडं भाव खातं. पण माझं सांगण्याचा मुद्दा असा आहे, मागच्या चाकानं भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला एक सांगा, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना महाराज. मग समतोल, बॅलेन्स महत्वाचा का नाही? बॅलेन्स असावं जीवनामध्ये, एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. पुढं सांगू का तुम्हाला? अजून पुढं जाऊन, बायको अशी असावी की तिनं नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तर खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तेव्हा तो सुखाचा संसार. विठाला कारण किती पैसा कमवा महाराज, किती काही करा महाराज, समजून घेणं खूप महत्वाचं आहे. समजून घेणं, एकमेकाला चांगलं बोलणं, चांगलं वागणं घरात, हे महत्वाचं आहे ना महाराज. नाही तर पैसा काय आज आहे उद्या नाही महाराज, पण माणसं महत्वाची, आपली माणसं महत्वाची आहे महाराज. पैशाचं काय महाराज? माणूस आयुष्यभर पैसा कमवतो. आदमी कब तक धन के पीछे भागता है, आदमी कब तक धन के पीछे भागते हैं, जब तक उसका निधन नहीं होता.
तब तक धन के पीछे भागते. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. तेव्हा शांत होतो. म्हणजे सांगण्यात तात्पर्य पैसा कामाला येत नाही, सत्ता कामाला येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. माणसाने चांगलं वागलं पाहिजे मला. हो, म्हणून कारण तुम्हाला पैशाची किंमत तुम्हाला सांगतो. या कलियुगामध्ये एकदा लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा संवाद चालू झाला. संवाद. आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी अशी म्हटली की या जगामध्ये तुमच्यापेक्षा माझी किंमत जास्त आहे. कोण म्हणलं? लक्ष्मी. तुमच्यापेक्षा किंमत माहीत असते. भगवान विष्णू म्हणाले नुसतं बोलू नको, सिद्ध करून दाखव. ती म्हणली वेळेप्रसंगी मी सिद्ध करून दाखवीन. नेमकी गावातून प्रेतयात्रा चालली होती. प्रेतयात्रा चालली होती आणि लक्ष्मी मातेने काय केलं? त्या प्रेतयात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. पैशांचा पाऊस. सगळेजण काय करतील? प्रेतयात्रा देणार ना सोडून. ती प्रेत सोडून देणार. काय करणार? पैसा गोळा करायला सुरुवात करतात. सगळेजण पैसे. आता एवढा पैशांचा पाऊस झाल्यावर कोण प्रेताला धरून राहणार आहे का? प्रेताचं जाऊ द्या. इथंच जर पैशांचा पाऊस सुरू झाला, इथंच तुम्ही कीर्तन ऐकाल का? नाही. अहो तुम्ही ऐकाल का नाही नंतरचा प्रश्न आहे. मी करलच. अहो लय अवघड महाराज. सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं. सगळेजण पैसा गोळा करायला सुरुवात करतात महाराज. लक्ष्मी माता म्हणती देवाला, बघितली का माझी किंमत? लोकांनी प्रेताला दिलं सोडून आणि पैसे गोळा करायला सुरुवात केली. भगवान विष्णू म्हणाले तुझी किंमत मला कळाली. तुझी किंमत कळाली. सगळेजण पैशांच्या मागे धावले, पण एक जण असा होता की जो पैसा बघून उठला सुद्धा नाही. कोण? प्रेत. ती म्हणली तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला. भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळाले का देऊ? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. मी नसले की तुला कवडीची पण किंमत नाही. विठाला म्हणून पैसा कमवा. पण तुम्हाला सांगू का, मी नेहमी कीर्तनात सांगतोय वाक्य, पैसा म्हणजे सगळं काही नाही. पैसा म्हणजे सगळं का नाही, पण पैसा म्हणजे बरंच काही आहे महाराज. हो, पैसा म्हणजे देव नाही, पण देवापेक्षा पण कमी नाही महाराज. हो, मला सांगा आता सप्ताह बिन पैसा झाला का? कमिटी मंडळी बिन पैसा झाला सप्ताह? पैसा लागला ना. आजचा महाराज बिन पैशाचा आहे का? नाही. मग बरे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पैसा पाहिजे ना, फक्त योग्य नीतीने कमवा, योग्य रीतीने कमवा आणि योग्य गतीने. योग्य नीतीने कमवा, योग्य रीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा महाराज. पैसा पाहिजे ना महाराज. पैसा नसलो कोण विचारतो तुम्हाला? पैसा जर नसेल तर जवळचे पण लांब जाणार. आणि तुमच्याकडे पैसा असू द्या, लांबचे पण जवळ. पैसा कमवा महाराज. फक्त योग्य नीतीने, रीतीने आणि गतीने कमवा महाराज. हो, आणि हे सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहे महाराज. हे तुमच्या अधीन नाही महाराज. हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो, माणसाने मळका असावं. मळक एक वेळ माणसानी मळका असावं, पण जळका असू नये. कारण मळ साफ होतो. मळ काय? मळ साफ होतो, पण जो जळतो त्याची राख कधी होते त्यालाच कळत. अजिबात जळू नये. काय जळायचा विषय? प्रत्येकाचं प्रारब्ध आहे महाराज. हो, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा, माझं ही मत आहे. माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी महाराज. यांनी गाडी घेतली, आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्याला दुःख होतं महाराज. यांनी बंगला बांधला, आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्याला काय होतं? दुःख होतं महाराज. दुःख नाही वाटलं पाहिजे महाराज. आणि एकतर सुख लय कमी, सुख पाहता आणि दुःख
पर्वताये वडे. म्हणून हे दुःखाची शांती करण्यासाठी दुःख घालवण्यासाठी संतांची भेट होणे महत्वाचे महाराज. मग संत कोणाला म्हणतात महाराज? संत कोणाला म्हणतात? अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. लोकशाही हे लोकांनी लोकांकरिता चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही. धर्म म्हणजे माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. मग संत म्हणजे कोण? जे जगले जगासाठी, जगतात जगासाठी आणि जगतीलही जगासाठी, त्यांना संत म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. दया क्षमा ज्याच्या अंगी तोची संत झाला. संत तोची जाणं जगीन, दया क्षमा ज्याचे अंगी. लई प्रमाण दिलं मग ते काय होतं? हा विठाला संत थोची जाना जगी आणि दया क्षमा आणि लोभ आणता आणि जगी विरक्त तुझी जाणा. ये पर लोभ सुखी शुद्ध ज्ञान पुढं पाठ तेवढंच आहे का? बरं विठाला आणि मिथ्या कल्पना आणि ताटी उघडा. हा बस बस. कल्पना मिथ्या कल्पना बाजूला सरायचं महाराज. हो आणि चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं, एवढंच. आचरण जीवनात फार महत्वाचं आहे. आणि या गोष्टी कधी बदल कधी होतात? संतांची भेट होते. सद्गुरू वाचुनी साफडे ना सोयन दरावे ते पाय आधी आधी महाराज. मग संतांची भेट झाल्यानंतर, संतांचं दर्शन झाल्यानंतर नक्की काय लाभ होतो? अभंगाचं दुसरं दर्शने आलाभ पद्मनाभ जोडीला. संतांचं दर्शन झालं, संतांची भेट झाली, लाभ झाला. काय? पद्मनाभ जोडीला देवाची प्राप्ती झाली महाराज. आता मला सांगा टाळकरी मंडळी, हा अभंग कधी निर्माण झाला? किती वर्षापूर्वी? अंदाज 450 वर्षापूर्वी. माऊलींनी आधी समजा 850 वर्षापूर्वी सगळं सांगितले. सगळं मला सांगा, एवढ्या वर्षापूर्वी सांगून ठेवले या सगळ्या गोष्टी, तरी आपण ऐकतो का? ऐकतो का? आणि जवळ जवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. ऐकलं पाहिजे महाराज, थोडंफार तरी संतांचं ऐकलं पाहिजे. कारण मनुष्य जन्म सारखा नाही ना. शेवटची पाळी एक मन. आणि चुकली वर्म चुकू देऊ नका. संतांचं थोडंफार ऐका ना महाराज. आणि जर नाही ऐकलं महाराज, जर नाही ऐकलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून येईन. सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल.
नादाचं दादवण घ्या ग कुणी नादाचं दादवण घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळं मनी 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 नादाचं दादवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळं मनी नादाचं दादवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळं मनी नादाचं दादवण घ्या ग कोणी प्रेम नगरावारी सावध होने भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारी जीवा मल्हारीची वारी मल्हारी जीवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वागा सोम वागा प्रेम नगरावारी प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया तिला पंढरीला नेलं ग बया वरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली माझ्या सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली माझ्या सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय दे विचार करून न्याय दे माय बहिणीची जत्रा माय बहिणीची जत्रा माय बहिणीची जत्रा असा सरदार शिवाजी राजाजी राजी असा सरदार राजाजी असा सरदार राजाजी पिंगळा महाद्वारी बोल बोल को देखा 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 पिंगळा महाद्वारी पिंगळा 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 वा 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 धन्यवाद. एकदा टाळकरी गायक वादकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मला काय टाळी वाजवल्याने एकच होतं थंडी जाती आणि वाजू वाटली तर मनापासून वाजवायची काय टाळीला काही जीएसटी आहे काय टॅक्स बिक्स आहे काय
वाजवटली आणि मोकळ्या मनानं वाजवायचे. टाळी वाजवल्यानंतर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगत 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही. कशी वाजवायची दाखव बरं. ते काय जेवण नंतर रे, बाकी काय. महाप्रसाद विठाला 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 संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. हो, देवाची प्राप्ती होते कधी पण संतांशिवाय नाही. संताविना प्राप्ती नाही. संतांची भेट झाल्यानंतर महाराज. मग तो जो देव आहे महाराज, साधू संतांनी कुठं साठवला. मग एक प्रमाण झालं बघा. साठविला हरी माऊली सांगतात तैसा हृदयामध्ये मी राम आस्था सर्व सुखाचा. म्हणजे देव हृदयामध्ये साठवला महाराज. हो, ज्यांनी देव हृदयामध्ये साठवलं त्याचंच पोट भरते महाराज. कोणाचंही भरत नाही महाराज. हो, देव हृदयामध्ये साठवलं महाराज. देव एकतर देवाची प्राप्ती होत नाही आणि ज्यांना देवाची प्राप्ती झाली त्यांनी देव कुठं साठवला. हृदयात साठवलं महाराज. देह देवाचे आत आत्मा परमेश्वर. जशी उसात तसं देहात परमेश्वर किंवा ईश्वर. विठाला विठाला. आता तुम्ही सगळे मंदिरात जाता का. माग महिला मंडळ अहो जाता का नाही. जाता. मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला. जाता ना. काय मागता हो देवाकडं. मागतच नाही का. काय मागता देवा. पाव. इथं पण पावच आहे का. आजकाल जेवणच पावावर झाले लोकांचं. कोणी पाहुणं आलं करा मिसळ पाव, करा वडापाव. पावाशिवाय बोलणंच नाही. लाखाशिवाय बात नाही. वडापाव शिवाय देवा मला पाव किंवा देवा मला सुखी. कोणाला. आणि बाकीच्यांना नको. म्हणजे माणूस कोणासाठी मागतो. स्वतःसाठी. म्हणजे जो स्वतःचाच विचार करतो तो कोण. अहो जो स्वतःचाच विचार करतो तो कोण. स्वार्थी. कोण स्वार्थी. मग स्वार्थी माणसं देवाला आवडतात. नाही ना आवडत महाराज. आपलं मागणं स्वतःसाठी आहे. संतांचं मागणं समाजाकरिता महाराज. नामदेवरायांचं मागणं बघा. अकल्प आयुष्य आणि माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे. मला नको त्यांना. समाजासाठी मागणं. हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई 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 प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. असं प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम प्रेमाविना नाही समाधान समाधान समाधान. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम सुख दे प्रेम विना नाही समाधान समाधान. प्रेम विना नाही समाधान समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई. लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही. आजचा सप्ताह जर बघितलं ना. आजचा सप्ताह वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाली असतील. हँग ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह बुटेवाडीचा. काय ते कीर्तनकार. काय ते गायक. काय ते वादक. एकदम काय ते झाडी.
तिकडच माग कार्यक्रम झाला. आपले आमदार कोण आहे ते शहाजी बापू पाटील, त्यांचंच कीर्तनाला सौजन्य महाराज, त्यांच्याच पुढं काय झाडी ओके मध्ये सगळं ओके मध्ये. ते मला भेटले, म्हटले महाराज कीर्तन एकदम ओके हो. इथं आनंद घेतला पाहिजे माणसांनी. हो, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर इच्छितात आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म. देवाला आनंद घेता येत नाही, आपल्याला आनंद घेता येतो. इथं आनंद घेतला पाहिजे. पण माणसं इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितंबर मारत इथं आनंद घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप जगी लावू जगी. हो, इथं आनंद घेतला पाहिजे. म्हणून सर्वांनी आता आनंद घ्यायचा. काय करायचं बघा, हाताने टाळी वाजवायची. काय वाजवायची? थांबा थांबा, मी सांगन तेव्हा. हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं भजन करायचं. विठोबा रखुमा प्राप्त केलेला देव कुठं साठवला? संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी साठवू महाराज. देवाची भक्ती केली पाहिजे. पहिला मुद्दा हा. एक तर मनुष्य जन्म मिळत नाही, मिळालाय ना, थोडीफार देवाची भक्ती करा. 24 मिनिटातले 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला द्या महाराज. हो, तुम्ही लहानपणी भक्तिगीतं ऐकले असतील, ऐकले का नाही? तुम्ही सगळ्यांनीच ऐकले असेल भक्तिगीतं. किती सुंदर आहे बघा. पिते दूध डोळे मिठुने जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे पिते चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंपका फुटावा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्ती साथ देवा, देहाची तिजोरी भक्ती साथ देवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. खटाखटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना हे कोणा कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्याचा वरती देसी, फिरत्याचा वरती देसी, वाटीला विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. ऐकलं का नाही भक्ती किती देवाची भक्ती करा महाराज. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही.
एकतर कोणता दिवस कसा येईल आपण सांगू शकत, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. सगळे जाणारच आहे महाराज, सगळे एक ना एक दिवस जाणार आहे. आज मेला पंजा मेला बाप मसना नेला हो, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठी, उठा जागा पाठी भय आले मोठी. आज मेला पंजा मेला बाप मसना नेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत 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 नातू 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 देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा बाटे उठा जागा पाठी मोठे. वा 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 वा. म्हणून आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, एकदाच आहे. हो, आयुष्य हे वन्स मोर नसतं, एकदाच असतं महाराज.